नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश परके या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। या ठिकाणी आपण श्रेया, मंथन, MTS, BTS अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी स्कॉलरशिप अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी इंग्रजी विषयाची तासिका पाहत आहोत। पझल्स अँड रिडल्स यावर आधारित काही आपण क्वेश्चन पाहणार आहोत। तर आपला पहिला प्रश्न पहा। चला, यश परके चॅनलवर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। पहिला प्रश्न पहा आपला। I cannot live without water. I have fins. Water is my home. Who am I? मग मी कोण? I cannot live without water. मी पाण्याशिवाय राहू शकत नाही। I have fins. मला कल्ले असतात। Water is my home. माझे घर हे जे आहे पाणी माझे घर आहे। Who am I? मग मी कोण? कल्ले आहात मला। I have fins. I have fins म्हणल्यानंतर लगेच लक्षात येतं fins म्हणजे कल्ले। कल्ले कुणाला असतात? मग माशांना असतात। फ्रॉग म्हणजे बेडूक। स्नेक म्हणजे पाण्याबाहेर आणि पाण्याच्या मध्ये सुद्धा हे राहू शकतात। पाण्या मग इथं काय म्हणले? आय कॅन नॉट लाईव्ह विदाऊट वॉटर. मी पाण्याशिवाय राहू शकत नाही। मग पाण्याशिवाय जे आहे फिश राहू शकत नाही। पर्याय क्रमांक 3। चला पुढचा प्रश्न। माय नेम एंड्स विथ यल. माझे जे नाव आहे शेवटचं जे अक्षर आहे यल हे अक्षर येतं। चिल्ड्रन कम टू मी एव्हरी डे. माझ्याकडे चिल्ड्रन्स दररोज येतात। बट नॉट ऑन संडे. परंतु ते संडेला माझ्याकडे येत नाहीत। हू ॲम आय? मग मी कोण? एल या अक्षरापासून त्याचं शेवट होत आहे। तर पहा या ठिकाणी हॉस्पिटल। हॉस्पिटलला आपण जर आजारी असेल तर संडेला जातो, मग येणार नाही। बॉल संडेला आपण क्रिकेट खेळतो, बॉलचा वापर करतो, जातो बॉलकडे, हे पण नाही येणार। मग स्कूल पहा या ठिकाणी शेवटचं लेटर आहे स्कूल। मग स्कूलला आपण या ठिकाणी एव्हरी डे जातो, शेवटचा अक्षर एल आहे, परंतु आपण संडेला जात नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 स्कूल। मी कोण आहे? मग स्कूल। चला पुढचा प्रश्न अशाच प्रकारचा आपण पाहू। माय नेम बिगिन विथ सी. सी या अक्षराने पासून माझं जे नाव आहे ते सुरू होतं। इट हॅज 3 लेटर्स इन इट. माझ्या अक्षरामध्ये 3 लेटर्स आहेत। आय ईट माईस. आय ईट माईस. मी माईस म्हणजे मी उंदीर खातो। हू ॲम आय? मग मी कोण? सांगा बरं, उंदीर कुणाला खातं? उंदराला कोण खातं? मांजर उंदराला खातात। मग सी या अक्षरापासून त्याचं नाव तयार होत आहे। मग सी म्हणजे कॅट। CAT कॅट 3 लेटर्स आहेत, तर CAT कॅट 3 लेटर्स आहेत। मग पहा या ठिकाणी पर्यायामध्ये आहे का? आहे ना, CAT कॅट म्हणजे मांजर। ऑप्शन 2। चला पुढचा प्रश्न आपण पाहू। आय हॅव अ लॉंग टेल म्हणजे माझी शेपटी जी आहे, मला खूप लांब शेपटी आहे। आय कॅन जम्प फ्रॉम ऑन ट्री टू अनदर. मी इकडून तिकडे झाडावर उड्या मारतो। आय ॲक्ट लाईक अ मॅन. माझी माणसासारखी कृती आहे। ॲक्ट म्हणजे कृती। हू ॲम आय? मग मी कोण? इकडून तिकडे उड्या मारणारा, माझी शेपटी लांब असणारा कोण? कोण असेल सांगा बरं। चला उत्तर येणं अपेक्षित आहे। डॉंकी, हॉर्स, एलिफंट की मंकी? तर हे मंकी आहे, इकडून तिकडे उड्या मारणारा। चला पुढचा प्रश्न। आय यूज सीजर. आय यूज नीडल अँड थ्रेड. आय मेक कॉल्स फ्रॉम क्लॉथ. हू ॲम आय? मी कात्रीचा वापर करतो। मी थ्रेड आणि नीडल आणि थ्रेड म्हणजे सुई आणि दोऱ्याचा वापर करतो। मेक अ कॉल्स फ्रॉम क्लॉथ. मी कपड्यांपासून कपडे बनवतो। हू ॲम आय? मग मी कोण? टेलर. टेलरला कात्री लागते, नीडल लागते, थ्रेड लागतो, कपडा लागतो। मग त्या कपड्यापासून तो कपडा बनवतो। मग कोण बनवतो? टेलर बनवतो। मग आहे का ऑप्शन मध्ये? पहा या ठिकाणी पेंटर म्हणजे पेंटिंग करणारा। मग आहे पर्याय क्रमांक 2 टेलर। चला पुढचा प्रश्न पाहू।
एम अ व्हेजिटेबल, मी एक व्हेजिटेबल आहे, मी एक भाजी आहे. आय एम राऊंड, माझा आकार जो आहे तो गोल आहे. इफ यू कट मी, मला जर तुम्ही कट केलात, आय शॅल मेक युअर क्राय, तुम्ही रडता. हू एम आय, मला कट करत असताना तुम्ही रडता. मग मी कोण सांगा बरं. आपण ती एक व्हेजिटेबल आहे. मग त्याला आपण कट करत असताना आपल्या डोळ्यातून पाणी येतं. त्याचा आकार गोल आहे. मग काय आहे ते? ऑनियन, कांदा आहे तो. कांदा चिरत असताना आपल्या डोळ्यातून पाणी येतं आहे का? मग गार्लिक म्हणजे चिली, टोमॅटो, गार्लिक आणि ऑनियन. गार्लिक म्हणजे लसूण आणि ऑनियन म्हणजे कांदा. मग ऑप्शन नंबर 1 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न पहा. I am the part of your body. मी तुमच्या शरीराचा भाग आहे. I help you to eat. मी खाण्यासाठी तुम्हाला मदत करतो. I help you to speak. मी बोलण्यासाठी तुम्हाला मदत करतो. What am I? मग मी कोण? I am the part of your body. युअर बॉडी, मी तुमच्या एक शरीराचा भाग आहे. तुम्हाला खाण्यासाठी हेल्प करतो, बोलण्यासाठी हेल्प करतो. मग मी कोण? शरीराचा भाग. मग आपण खाण्यासाठी, बोलण्यासाठी कशाचा आपण वापर करतो? आपल्या तोंडाचा वापर करतो आपण. आहे का पहा पर्यायामध्ये. फेस म्हणजे चेहरा, चिक्स म्हणजे गाल, माउथ म्हणजे तोंड, नोज म्हणजे नाक. श्वास घेण्यासाठी आपण नाकाचा वापर करतो. माउथ जे आहे खाण्यासाठी, बोलण्यासाठी वापर करतो. हे आपल्या एक बॉडीचा जे आहे पार्ट आहे माउथ. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर येईल. चला पुढचा प्रश्न. Find out the suitable letter in place of star to form 2 meaningful words. या ठिकाणी आपणाला मीनिंगफुल वर्ड्स तयार होण्यासाठी सुटेबल लेटर्स या ठिकाणी लिहायचं आहे. पर्यायातून पहा आपण. या स्टारच्या जागी लिहायचं आहे. मग मीनिंगफुल हे दोन्ही वर्ड्स या ठिकाणी अर्थपूर्ण शब्द तयार होतील. तर मग काय येईल रे? या ठिकाणी एफ जर घेतलं, FANGO, फँगो, FOTHER. हे अर्थपूर्ण शब्द दोन्ही तयार होत नाहीत. एफ घेतलं तर. यम घेऊन पहा, MANGO, मँगो, होते अर्थपूर्ण. पण हे पण झाला पाहिजे. MOTHER, मदर, MOTHER. BANGO हे होत नाही बघा. एन पण होत नाही. NANGO नाही येत. मग या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 मधील जे आहे यम लेटर्स जे आहे या ठिकाणी घेतल्यानंतर सुटेबल जे आहे यम लेटर्स आहे. म्हणून या ठिकाणी यम लेटर घेतलं की दोन्ही अर्थपूर्ण मीनिंगफुल वर्ड्स या ठिकाणी तयार होत आहेत. MANGO, मँगो आणि MOTHER, मदर. चला पुढचा प्रश्न आपण पाहू. Write the correct letters of the alphabet in place of star to form 2 meaningful words. आता कोणता अल्फाबेट्स या ठिकाणी करेक्ट जर अल्फाबेट घेतल्यानंतर या प्लेस ऑफ स्टार म्हणजे ह्या जागी आपणाला कोणते अक्षर घेतल्यानंतर मीनिंगफुल वर्ड्स तयार होतील 2 अर्थपूर्ण शब्द तयार करण्यासाठी. चला मग पहा या ठिकाणी ये ऑप्शन मधील आपण बी हे लेटर घेऊन पाहू. BOAT, बोट आणि BIRL हे अर्थपूर्ण होत नाही ना, पण बी येणार नाही. सी पाहू.
COAT कोट, CIRL होत नाही अर्थपूर्ण, हे दोन्ही व्हायला पाहिजे, मग हे होत नाही, हे होते. मग सी ऑप्शन मधील पाहू, GOAT गोट आणि GIRL ऑप्शन सी जे आहे या ठिकाणी होत आहे. ओनली ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर येईल. COAT कोट आणि GOAT गोट आणि GIRL गर्ल. ऑप्शन सी जे आहे या ठिकाणी हे जी लेटर्स जे आहे या ठिकाणी सुटेबल होत आहे. चला पुढचा प्रश्न. I travel in the sky. I travel in the sky, but I am not a bird. मी काही पक्षी नाही. I travel in the sky. मी आकाशामध्ये ट्रॅव्हल करतो. परंतु मी काही पक्षी नाही. I give you water. मी तुम्हाला पाणी देतो. Who am I? मग मी कोण? पहा या ठिकाणी वेल म्हणजे विहीर. वेल आकाशात असतं का? नाही. एरोप्लेन म्हणजे विमान. विमानानं आपण काय पाणी आपल्याला पुरतं का? क्लाउड म्हणजे ढग आणि काईट म्हणजे पतंग. पतंग हे आकाशामध्ये आपण उडवतो, पण ते आकाशात राहत नाही, आपण उडवतो. क्लाउड. आय ट्रॅव्हल इन द स्काय. क्लाउड जे आहेत आकाशामध्ये असतात, पण ते काही बर्ड्स नाही आहेत, पण ते आपणाला पाणी देतात. क्लाउड म्हणजे ढग. आभाळ जे आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. चला पुढचा प्रश्न. आय यूज अ फ्लॉग. मी नांगर वापरतो. यूज म्हणजे वापरणे. आय ग्रो क्रॉप्स. मी पिके पिकवतो. हु एम आय? मग मी कोण? अ फार्मर. मी एक शेतकरी. मग मी कोण? शेतकरी. आय एम फार्मर. ओनली ऑप्शन ए. ओनली ए. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे, वेळ झालेली आहे. चला भेटूयात उद्याच्या तासिकेमध्ये. धन्यवाद.